आपल्या भागामध्ये खूपच रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. म्हणजे बोलायचं असं वस्तुस्थिती आपल्याला मान्य केली पाहिजे. कोणीही नेता पुढारी कोणी बोलत नाही. आता जुन्नरपासून तर आंबोलीपर्यंतचा रस्ता अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. तो बोतार्डे शिंदे राळेगण वगैरे पार इंगळूणपर्यंत दुर्दशा झालेली आहे. घाटघरपर्यंत दुर्दशा, इकडून दुर्दशा झालेली आहे. नक्की काय अडचण होती? देवराम लांडे सारखा माणूस त्याला जर राग येतोय का रोज खड्ड्यातून आपली लोक प्रवास करतायत, परंतु बोलत नाही. नक्की काय होतं नक्की? संदीप भाऊ, मी पत्रावर केलेले जुन्नर ते आपटाळा रस्ता मंजूर आहे. आपटाळे ते गाडगर मंजूर आहे. निम काम झाले. निधी नसल्यामुळे ते काम थांबले. मार्चच्या आतमध्ये त्यांना आता एक एक नोटीस दिले का तुम्ही मार्चच्या आतमध्ये काम संपवा, नाही तर त्यांना दंड पडणार आहे सरकारचं. जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्हाला भेटतील. ठेकेदारांना काम करून घेण्यासाठी नोटीस बजावलं PWनी. फक्त निधी नाही म्हणून ठेकेदार थांबलेत. तुम्ही का आंदोलन करत नाही? असं तुम्हाला वाटतं का शरद सोनवणे नाराज होतील किंवा कोणतरी मला फोन करून मला दमदाटी करेल वगैरे? मी त्याला घाबरत नाही. दमदाटी असंच एकदा एक रस्ता चालू होता रिंग रोड इकडचा, ते खराब काम चालू होतं. तुम्ही आवाज उठवला त्यावेळी तुम्हाला लोकप्रतिनिधींनी सुद्धा चुकीची भाषा वापरली होती. मी काय होतंय? संदीप भाऊ, मी 9 तारखेनंतर मी पूर्ण मोकळे. आता काय मी उमेदवार नाही, आता काय मी पदाधिकारी नाही. मी संघर्ष माझ्या रक्तात भिनलाय. मी 9 तारखेच्या पुढे माझा संघर्ष चालू करील. आणि हे जे कामं बंद आहेत, ही कामं चालू करण्यासाठी मी आंदोलन छेडील, एवढं नक्की. आणि मी मीडियासमोर सांगतो, 9 तारखेनंतर मी गप्प बसणार नाही. जी कामं नेहमी झालेत, अर्धवट आहेत, त्या कामांसाठी माझा संघर्ष रस्त्यावरती आंदोलन असेल. काही जलजीवनची कामं आहे ती पण विस्कळीत आहे. पाणी नाही, समजा विहिरी आहे त्या भलत्यांनीच लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत, किंवा काही प्रॉब्लेम आहेत, किंवा काही ठेकेदार काम करत नाही. काय सांगा? काय झालं संदीप भाऊ, 4 वर्ष जिल्हा परिषदला परीक्षाचं घातल्यामुळं तिथे वचक राहिलं नाही. झेडपीला ही कामं जे त्याचं एजंटची झेडपी आहे. आता जिल्हा परिषदला परीक्षाचं लागून झाली 4 वर्षे. आता त्याच्यामुळं आता जिल्हा परिषद चालू झाल्यानंतर आपण तो पाठपुरावा करू. झेडपीला सुद्धा आपण आंदोलन करू. आणि ही जी काही 50% कामं अशी आहेत का अगदी 10% आलेत पाणी उडायला, त्या संदर्भामध्ये नक्कीच आपण प्रयत्न करू. महिलांचा डोक्यावरचा हंडा आणल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा शब्द देतो. मी जे आता पाईपलाईन गाडलेले आहेत सगळ्या झालेल्या आहेत. अजून 50% काम बाकी आहे. ह्या माझ्या सुनबाईच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक महिलेचा हंडा, डोक्यावरचा हंडा खाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाच्या दारात न जाईल एवढी व्यवस्था आम्ही 1 वर्ष आतमध्ये करू. मग हे तुम्ही बोलताना का डोक्यावरचा हंडा, मग ही जी लोक आहेत समजा मारतेवाळ किंवा काय बाकीचे काही नेते, ते तुमच्यावर आरोप करतील मग 25 वर्ष काय केलं? म्हणजे 25 नाही, तुम्ही आता फक्त 10 वर्ष झेडपी सदस्य होता. आता जलजीवन योजनेच्या ज्या योजना आहेत, याला काय मी जबाबदार नाही, याला सगळेच जबाबदार आहेत. याला जबाबदार आमदार आहे, खासदार आहे, प्रत्येक गावचा कार्यकर्ता पण आहे. समजायला या योजना अपूर्ण आहेत. मग या आता जे माझ्यावर टीका करतात, याने आतापर्यंत किती तक्रारी केल्या, किती आमदारांकडे तक्रारी केल्या, किती खासदारांकडे तक्रारी केल्या, किती जिल्हा परिषदेला आंदोलनं केली, किती त्यांनी म्हणजे संघर्ष केला. बिलकुल काय केलं नाही. फक्त देवराम लांडेला टार्गेट करायचं. प्रत्येकाच्या गावामध्ये हीच अवस्था आहे. आता जळवंडीला तर पार पाणी उडायचं बाकी आहे, फक्त तिथं स्टार्टर बसवायचे. मग तिथं का नाही बाबा काळू शकंत त्या गावचं आहे, त्याचा बरं सरपंच आहे. का नाही काळू शकंत बरं उपोषणला बसला, का नाही काळू शकंत उपोषणला बसला. चळवंडी ग्रामपंचायती काळू शकंतीच्या गावची, आणि ते फक्त 1% काम राहिलंय. ते का काळू करीत नाही, ते का मायावर ढकलतोय. सरपंच कोण आहे, लोक नियुक्त काळूचं लेट काम झाले, आवाज का उठवत नाही? का आवाज उठवत नाही काळू. समजा मातीच्या गाड्या, माती खडकुम्यातून वाहत्यात. मावळामध्ये फक्त काळू शकंत एकटाच ग्रामसभेचं ठरवत होतो, कुठला खडकुंबा जळवंडी, त्याच्या तिथं परवाना भेटतो, बाकी कुठंच नाही. ते का काळू आवाज उठत नाही. तुम्ही उदाहरण, तुम्ही पत्रकार आहेत, तुमच्या आपटाळ्यामध्ये पियाला पाणी नाही, तुम्ही का आवाज उठवते नाही. तुमच्या गावात एवढे पुढारी आहेत मोठमोठे, ते का ते आपटाळ्यात बांधते नाही. एअर कुठं, नळ पाणी कुठं आहे, पत्ता किती कोटीची योजना आहे आपटाळ्यात. नुसतं आम्ही पुढारी. मग आपटाळे गाव हे पुढाऱ्यांचं गाव आहे, ते का आवाज उठवते नाही. त्याने काय केलं 5 वर्षे, नुसतं देवराम लांडे. जरसा काय झाला का देवराम लांडे. ज्या टायमाला तुम्ही देवराम लांडेवरती टीका करता, त्या टायमाला तुमच्या पायाखाली शेण आहे, असं समोरच्या विरोधकांना कार्यकर्त्यांना मी सांगतो.
नळ पाणी पुरवठा माझ्यावर बोलताना प्रत्येक सरपंचांना ग्रामसभेचा ठराव करा, उपोषण करा, संघर्ष करा आणि तुम्ही यापुढे मी तुमच्या मागे आहे. तुम्ही सगळ्याला जबाबदार देवराम लांडे. आमदारांच्या पुढे पुढे करता, खासदारांच्या पुढे पुढे करता, याचा उद्या उद्या करता, त्याचा उद्या उद्या करता. आणि मग तुमच्या पाणी पुरवठा योजना का बंद आहेत? 4 वर्ष मी पदावर नाही. मी आहे का पदावर? नाही. किती वर्षे? 4 वर्षे. वरती दत्तगावरांच्या गावात बी अजून सुरू नाही. दत्तगावर तर खास माणूस आमदाराचा, मग तकानं चालू केली. म्हणून माहिती त्यांना विनंती आहे, तुमच्या पायाखाली शाने आम्हाला ज्ञान शिकू नका. आमदार तुमचे, सरकार तुमचे, तुम्ही पण जबाबदार आहेत. देवराम लांडे 4 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये नाही. तुम्ही त्याच्यावर टीका करू नका. तुम्ही मतं मागत आहेत, तुम्ही पुढच्या 5 वर्ष काय दिवा लावणार आहेत याच्यावर बोला आणि मतं मागा. देवराम लांडे करून येडे होऊ नका. देवराम लांडे करून करून ही दारू प्यायला लागली सारखा. देवराम लांडे जर काय झाला का देवराम लांडे, इकडे काय झाला का देवराम लांडे. संदीपावनी तर आग्या मोल उठला तर देवराम लांडे. काय यांना बोलावं? तिथेही महाराजकारण करतात. म्हणजे यांना माझी विनंती आहे, तुम्ही प्रचार करा, लोकांना आवाहन करा, तुमची कामं करू, नळपाणी पुरवठा करू, रस्ते करू. आता नाहीपेक्षा बघा मावळामध्ये एवढे रस्ते ठप्प आहेत. एक थर झाला पहिला खडीकरणाचा, आता बीबीएम होईल, बीबीएम झालं कार्पेट होईल, काही ठिकाणी कॉन्क्रीकरण होईल. हे कधी होईल? त्या ग्रामपंचायतींनी संघर्ष करा. आता सुकाळ्याचा सरपंच कोण आहे? दत्ता गावारी. मग तुका नाही पाणी पुरवठा चालू करीत का? नाही आमदार साहेबाकडे जात का? नाही मुख्यमंत्र्याकडे जात? हा, खडकुमचा कोण आहे सरपंच? काळूदाचा पोर का नाही उपोषण करीत? का नाही प्याचा ठराव? प्रत्येकाच्या पायाखाली शाने, जगाला ज्ञान शिकू नका. समजा मी देवराम लांडे एकट्याला जबाबदार नाही. त्याला भाऊ देवाडे सदस्य होते, सुरेखाताई मुंडे सदस्य होत्या, तळपेताई सदस्य होते, पण म्हणजे 15 वर्षी ते 3 जण, मी होतो. तुम्ही त्यांचं नावच नाही घेती, फक्त देवराम लांडे.